टीम की ओर से अब तीसरा ओवर लेकर कौन आते हैं, कप्तान किसके हाथ में गेंद देते हैं, ये देखना जरूरी है। नए गेंदबाज इसी बीच गेंदबाजी के लिए तैयार है वैभव घाड़ी। वैभव घाड़ी की बात की जाए, मेन फॉर्म गिरिया के खिलाड़ी दोस्तों, जिन्होंने जिनके दिल में एक जगह बनाई, जो लंबे क्रिकेटर कारकिर्द में लंबा क्रिकेट खेले, अमोल मिस्त्री सर के कल उनको जिस तरह से कहीं शुभकामनाएं दी है, उन्होंने एडवाइस भी दी है कि जैसे कि वैभव घाड़ी आपकी गेंदबाजी काफ़ी अच्छी है, उनके पीठ के ऊपर हाथ रखा, कहाँ, क्योंकि लंबे क्रिकेटर्स जिन्होंने लंबा क्रिकेट खेले उनके दिल के अंदर आप जगह बनाकर चले गए हो दोस्तों। वही दिल उनको आपको जीतना है तो अच्छी खासी गेंदबाजी करनी है, कहीं ना कहीं मेहनत करनी है, उनके जैसा बनना है। वैभव घाड़ी गेंदबाजी के लिए तैयार। एक और ड्रीम है उनका अमोल मिस्त्री सर का, धीरे धीरे सपना पूरा हो जाएगा, आप उस टीम में जरूर दिखाई देंगे। राइटर ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार, दौड़ना शुरू करते हुए सामने बिल्कुल बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर। राइटर ओवर द विकेट हल्के हाथों से गेंद को खेल दिया, इसी बीच एक रन आसानी के साथ पूरा करते। अमोल मुंडकर की बात की जाए तो काफी डिफेंसिव बल्लेबाजी कर रहे हैं अभी, वरना बड़े बड़े छक्के लगाने के लिए भी माहिर है, जानते हैं 8-8 ओवर का मैच खेलना है, जल्दबाजी नहीं करनी है, हमें एक फाइटिंग टोटल बनानी है, कैसे ना कैसे यहाँ पर लंबी टोटल बनानी है। 90 के ऊपर अगर टोटल बन जाती है तो बेहतर है, क्योंकि 8-8 ओवर का मैच है। वैभव घाड़ी राइटर ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार, और इसी बीच गेंद को खेल दिया हवा में, गेंद फील्डर तैनात, और इसी बीच विकेट की पतन। यस डीजे जबकि जिन्होंने 9 रन खर्च किए। और वैभव घाड़ी की बात की जाए दोस्तों, एक अब युवा गेंदबाज है, मेन रोड गिरिये का ये खिलाड़ी है। मेन रोड गिरिये माने तो टॉप के पहले टीम, आज अगर देखा जाए नितेश मोंडकर जिन्होंने पूरी टीम बनाई थी अपनी मेन रोड गिरिये की, एक बड़ी टीम बनाई थी, वैभव घाड़ी आज वही खिलाड़ी जिस तरह से कुछ एडवाइस लेकर अलग अलग टीम में दिखाई देते हुए, आज मिस यू बंटी देवगढ़ टीम में वैभव घाड़ी जिनका नाम लिया गया, उनको खरीदी किया गया है। ये सब कुछ दर्शाता है क्रिकेट में, क्योंकि ये प्रीमियर लीग है, डीटीपीएल देवगढ़ प्रीमियर लीग। अपने बॉलिंग मार पर आज अगर देखा जाए तो आखिरी दिन है, अब तमाम दर्शक इस मैच का आनंद लेते होंगे। बहुत सारे यूट्यूब से देखा हो, नए बल्लेबाज शाहिद होलसेकर कल का हीरा आज यहाँ पर मैदान के अंदर चला जाता हुआ। शाहिद के पास भी एक अच्छी बल्लेबाजी है, इस्तेमाल करना पड़ेगा। राइटर राउंड विकेट इस बार हल्के हाथों से खेला, सिले मिड ऑफ फील्डर थोड़े से मिस बने, एक और रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। इस एक रन की मदद से टोटल स्कोर बढ़ती हुई 15 रन 15, लॉस ऑफ 2 विकेट्स। थर्ड ओवर इन प्रोग्रेस, तीसरा ओवर जबकि प्रगति पर है अपने बॉलिंग मार पर। चौथे के लिए हम इंतजार करेंगे कौन लेकर आएगा गेंद, बाजी में परिवर्तन क्या करेंगे खुद कप्तान, क्या प्रकाश पराड़कर के हाथ में गेंद दी जाए, क्योंकि यहाँ पर पहले ओवर में 4 रन खर्च किए थे, अच्छी गेंदबाजी की थी प्रकाश पराड़कर ने, उसके बाद 9 रन सुदेश नारकर ने खर्च किए। वैभव घाड़ी टीम की ओर से तीसरा ओवर लेकर अपने बॉलिंग मार पर गेंदबाजी के लिए तैयार, दौड़ना शुरू करेंगे कार्लैंड एंड से। इसी बीच गेंद बड़ा प्रहार करना चाहते हैं, इस बार हवा में गेंद को खेल दिया, बट फील्डर तैनात नहीं रोक पाएंगे, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा बाहर। 6 के लिए अमोल मुंडकर का इस बार बल्ला चलता हुआ, अब अपने कंधे खुले के अमोल मुंडकर ने पहले धीमे खेले थे, और इस बार जानते हैं कि कहीं ना कहीं अभी से हमें गियर को चेंज करना है। एक तरफ हमारे साथ जो बल्लेबाज है अर्जुन गायकवाड़ आउट होने के बाद जैसे कि शाहिद होलसेकर आए बल्लेबाजी के लिए, अच्छी खासी बल्लेबाजी। टोटल स्कोर अगर देखा जाए तो इस एक रन के मदद से बढ़ता हुआ 21।
राइटर ओवर द विकेट। शाहिद की गेंद इस बार स्क्वायर लेग की दिशा में गेंद को खेल दिया, थोड़ी सी टर्न बनी गेंद। प्रकाश पराड़कर जैसे जाकर गेंद को फील्ड किया, जानते हैं प्रकाश पराड़कर इस मैदान के ऊपर अभ्यास मैच करते हैं, हमेशा मैचेस खेलते हैं, तो उनको मालूम है गेंद कहाँ टर्न बनेगी। जाकर गेंद को पकड़ लिया, रोक लिया, एक रन को नहीं रोक पाए, बट इस एक रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 22 रन 22 गेंदबाजी में। अगर देखा जाए तो एक अच्छे गेंदबाज के रूप में वैभव घाटी, अब तक खर्च के वैभव घाटी ने रन 9 रन खर्च के, एक छक्का जैसे लगा। जो लगाने वाले बल्लेबाज आपस में अभ्यास मैच किया करते, अमोल मोडकर ने वो छक्का लगाया था, राइट आर्म राउंड विकेट। और इसी बीच गेंद को खेल दिया आड़े बल्ले से। इस बार गेंद आती हुई थोड़ा सा गैप मिला, गेंद सीमा रेखा बाहर, मिड विकेट के बीच में से गेंद 4 रनों के लिए बेहतरीन चौका। इस बार अंपायर संतोष डोकरे सर, मैन फ्रॉम कोल्हापुर, जिन्होंने इशारा किया 4 रन का, और थोड़ा सा महंगा और इस बार वैभव गाड़ी का। शाहिद ओलसेकर जैसे बल्लेबाज एक बिग हिटर मैन माने जाते हैं। ओवर नंबर 3 खत्म। इस ओवर में वैभव घाटी ने जैसे कि 13 रन खर्च किए। देखिए पहले ओवर डाली थी प्रकाश पराड़कर 4 रन, कैलकुलेशन हिसाब अगर कहता है तो दूसरे ओवर में 9 रन, उसके बाद 13 रन। क्या आने वाला गेंदबाज इससे ज़्यादा रन देगा चौथा ओवर? कहीं ना कहीं टारगेट को चेस करना, कहीं ना कहीं तो यहाँ पर रोकना पड़ेगा। टोटल स्कोर इसी 4 रन की मदद से बढ़ता हुआ 3 ओवर के बाद 26 रन, लॉस ऑफ 2 विकेट। अमोल मोडकर और यहाँ पर शायद होलसेकर की जो पार्टनरशिप बन रही है, एक बड़ी पार्टनरशिप बनती जा रही है, और इस पार्टनरशिप को तोड़ना भी जरूरी है। 8 ओवर का मैच है। गेंदबाजी में परिवर्तन, टीम की ओर से चौथा अपने कोठे का पहला ओवर लेकर गेंदबाज साहिल हेमले, मैन फ्रॉम पटेल हेमलेवाड़ी का एक खिलाड़ी है। मी आज कॉमेंटेटर्सना विनंती करेन, एक माझी आवड आहे म्हणून, एक आयोजक म्हणून सांगेन की दोघांमध्ये कॉमेंट्री होऊ शकते का, कारण त्या कॉमेंट्रीची मजा वेगळी असते. इट्स अ रिक्वेस्ट, कारण आज 4 जणांची जोडी आहे इथे, दोघं आहेत, तुम्ही दोघांची जोडी करून जरा केलात तर माझी खास विनंती आहे. उत्तम, इट्स अ रिक्वेस्ट. राइटर ओवर द विकेट। और इसी बीच गेंद को खेल दिया, एक रन आसानी के साथ पूरा करते हुए इस एक रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 27। धीरे धीरे ये स्कोर जैसे कि बढ़ता जा रहा है, कहीं ना कहीं एक दबाव है, प्रेशर डालते जा रहे हैं शाहिद होलसेकर बल्लेबाज। स्ट्राइक के ऊपर लेफ्ट हैंडर बल्लेबाज है शाहिद होलसेकर, खेलने के लिए तैयार। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाज के लिए तैयार है गेंदबाज साहिल हेमले। चौथा ओवर प्रगति पर है साहिल हेमले का। इससे पीछे गेंद ब्लॉक में जरूरत है, अलोंग द कारपेट, क्या तेजी के साथ शॉट्स को खेल दिया है। ऊंचे कद के खिलाड़ी है, गेंद की निगाहें देखे गेंद के ऊपर कितने बढ़िया रखे इस खिलाड़ी ने। काफी धूप भी सामने है, बिल्कुल अगर देखा जाए तो सूरज के किरणें भी सामने है। बेहतर बल्लेबाजी करते हुए यहाँ पर शाहिद होलसेकर, ये देवगढ़ का खिलाड़ी है, हमेशा अभ्यास मैच यहाँ पर किया करता है। इस मैदान के ऊपर SMG हाई स्कूल है, उसके ऊपर ये मैदान है, और यहाँ पर बहुत ही अच्छा बढ़िया मैच, बड़ी श्रृंखला। राइटर ओवर द विकेट। और इसी बीच गेंद सीधे कीपर के दस्तानों में चली जाती हुई, अंपायर का वाइड बॉल का इशारा, एक और अतिरिक्त रन, और इस एक रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 29 रन। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार, दौड़ना शुरू करते हुए इसी बीच गेंद को खेल दिया, डीप लॉन्ग ऑफ, फील्डर तैनात, एक रन आसानी के साथ दूसरे के लिए मांग करे, दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते हुए। थोड़े से कहीं ना कहीं यहाँ पर प्रकाश पराड़कर थोड़े से नर्वस है, नाराज है, थोड़े से चिल्ला रहे, क्योंकि ये होना जरूरी है। अपने बॉलिंग मार्ग पर फिर एक बार गेंदबाज तैयार, राइटर ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार, दौड़ना शुरू करते हुए इसी बीच गेंद, बड़ा प्रहार, इस बार हवाई सफर, क्या गेंद होगी सीमा रेखा बाहर, अंपायर का इशारा, इंतजार 4 रनों का, और ये 4 रन, इस 4 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ
इसी गेंद के ऊपर कोई रन नहीं। अच्छी गेंदबाजी तो की साहिल हेमले ने, इस ओवर में रन खर्च किए साहिल हेमले ने, 9 रन खर्च किए, अच्छी गेंदबाजी, जबकि ये चौथे ओवर में। राइट आर्म ओवर द विकेट साहिल हेमले, अब तक 9 रन खर्च किए साहिल हेमले ने। चौथे ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाजी के लिए तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। इसी बीच गेंद गेंद को खेल दिया, हल्के हाथों से खेलना नहीं, कंधे खुले कर दिए थे, बट कारपेट के सहारा एक रन तो जरूर मिला। दूसरे के लिए मांग की है अमोल मोंडकर, काफी चुस्त मस्त है, काफी तेज भागे और दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते हुए ये 2 रन, और इसी 2 रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 37 रन। 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। इस ओवर में साहिल हेमले ने 11 रन खर्च किए हैं। दोस्तों आज आप देख रहे हो DTPL माने देवगढ़ तालुका प्रीमियर लीग सन 2024 का ये पर्व पहला है, और इससे में देखा जाए तो आज का ये आखिरी दिन का पहला मैच, सेमीफाइनल का मैच यहाँ पर खेला जाता है। मिस यू बंटी देवगढ़ और से PS स्पोर्ट्स देवगढ़ के बीच में टॉस जीता, मिस यू बंटी देवगढ़ ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला किया। हॅलो, मी इथे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व उत्तम मुनगेकर यांचं मी स्वागत करतोय। त्यानंतर नारायण उर्फ नाना मोहिते आणि रोशन खडपे यांना विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन बसायचे। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। यानंतर धावतं समालोचन तुम्ही ऐकाल मित्रांनो, या ठिकाणी उत्तमजी मुनगेकर सर यांच्याकडून। धन्यवाद मनोजजी। सेमीफायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। मिस यू बंटी विरुद्ध PS स्पोर्ट्स देवगड या टीममध्ये ही लढत पाहायला भेटते। नवीन गोलंदाज सुदेश नारकर येतोय। ओव्हर क्रमांक 5 लेफ्ट हँड बॅटर मिस्टर शाहिद दिसेल, कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग केली होती, चांगला चेंडू खोदून काढलाय, पाहायचा आहे अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती ताबा मिळेल लॉंग ऑन कडून, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल शाहिद आणि अमोल यांच्यामध्ये। टीमची धावसंख्या वाढते, 41 धावा। ओव्हर क्रमांक 5 सध्या प्रगतीपथावरती, निर्धारित 8 ओव्हरची लढत सेमीफायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। लेफ्ट हँड बॅटर शाहिद असेल इथे, चांगला चेंडू खोदून काढलाय कव्हरला, नो मॅच लँडमध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे, तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये, एकच धाव शाहिदच्या खात्यामध्ये ॲड केली जाईल। टीमची धावसंख्या 44 धावा, माफ करा 42 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेलेत। पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे। गेले 4 दिवस देवगड तालुका प्रीमियर लीग तुम्ही पाहताय, आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस। मेगा फायनल दुपारी ठीक 3 वाजता या मैदानावरती होईल। त्या अगोदर 2 सेमीफायनल। ओव्हर क्रमांक 1 5 ओव्हर क्रमांक, चांगला चेंडू अल्लाउन द कार्पेट चेंडू आहे, पाहायचं, 1 धाव कंप्लीट केली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगला आहे परंतु इथे खराब फेकी, धावचीचा धोका असेल। चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल इथे, दोन्ही संघ ताकदवान आहेत। स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी मिस यू बंटी या टीमने सुपर 4 मध्ये प्रवेश केला होता, आणि स्पर्धेच्या 4थ्या दिवशी म्हणजे काल संध्याकाळच्या सत्रामध्ये PS देवगड या टीमने क्षेत्ररक्षण केलं होतं। या आणि हा झेल सुटतो, एक साधा सोपा झेल इथे, आणि या झेलचं रूपांतर षटकारामध्ये जात आहे। 6 धावा इथे ॲड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाईल। धावसंख्या होते 49 धावा। शाहिद या ठिकाणी चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी। साधा सोपा झेल, कॅच विन मॅच म्हटलं जातं।
परंतु इथे मात्र महत्त्वपूर्ण लढतीमध्ये खराब क्षेत्ररक्षण मिस यू बंटी टीमच्या माध्यमातून आणि कॅच कोणाची सोडली आहे तर कालच्या संध्याकाळच्या सत्रापासून अक्षरशः या मैदानावरती धिंगाणा घातलाय तोच मिस्टर शाहिद होलसेकरची. शाहिद एक जीवदान प्राप्त केलंय, पाहायचंय जीवदानाचा फायदा उठवेल का. आणि त्याच्या विरोधात गोलंदाजीसाठी सुदेश नारकर राऊंड विकेट मारा करतोय. चांगला चेंडू अल्ला ऑन द कार्पेट स्कूप केलाय, घुटना टेक आणि हा चेंडू लॉंग लेगला जाईल सीमा रेषा पलीकडे. काय बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. इथे 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्ती संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2,53 अशी परिस्थिती आहे. टीम पी एस स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या. मिस यू बंटी या टीमने टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्धारित 8 ओव्हरची लढत सेमीफायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 असेल बॉबी स्पोर्ट्स गडितामने विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. नेक्स्ट मॅच असेल साहिल हेमले येतोय नवीन गोलंदाज. साहिल हेमले ओव्हर क्रमांक 4 पेश करताना 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता मात्र ओव्हर क्रमांक 6 त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. साहिल हेमलेच्या विरोधात अमोल. चांगला चेंडू स्विंग इन मिस म्हणावा लागेल. स्विंग आणि मिस. भन्नाट वेग कुडलेंतोरती टप्पा पडल्यानंतर ऑफस्टमला घासून थेट चेंडू यष्टी रक्षक आणि कॅप्टन प्रकाश पराडकरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू उडवलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून हवाई सपर इथे आउट ऑफ पार षटकार जातोय. 6 धावा इथे ऍड केल्या जाईल. टीमची धावसंख्या 6 ने पुढे जाते. पॉवर टॅट तसं उत्तर दिलंय साहिलने. पहिला चेंडू डॉट नंतर षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणि आत्ताचा चेंडू मात्र डॉट जातोय आणि 3 चेंडूची सांगता झाली आहे. 6 धावा खर्च केल्यात साहिल हेमलेच्या अगेन्स्ट. इथे बॅटिंग करताना बॅटर शप्पल झालाय. घुटना टेक तमाशा देख. लॉंग लेगला हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे चौकारासाठी. अमोलच्या बॅटमधून हा चौकार येतोय. 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते आहे. उत्तम, काय म्हणशील या शॉट बद्दल? काय कंट्रोल आहे, काय एलिव्हेशन आहे? नक्कीच अमोल या ठिकाणी जो स्ट्रायकिंग एंडला अमोल मोंडकर भरपूर वर्षाचा अनुभव आहे. अगदी बॉलवरती नजर ठेवतो आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर त्याच्या बॅटवरती आल्यानंतर त्यानंतर हा बॅट फिरवून अप्रतिम फटका सजवलाय त्याने. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचं थोडंसं अपील होतंय, परंतु इथे अपील फेटाळलं जातंय. चांगली गोलंदाजी. साहिल हेमले सुद्धा कसलेला गोलंदाज आहे. मेंदरूड गिरये संघाकडून सातत्याने खेळताना दिसलाय. हुकुमी गोलंदाज आहे, परंतु आज त्याचा कॅप्टन अमोल दुसऱ्या संघामध्ये खेळतोय, परंतु त्याच्या विरोधात इथे गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू ब्लॉक होलमधला चेंडू कव्हरला पाहायचा. इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. 38 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1च धाव ऍड केली जाईल.
आणि इथे मात्र 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती 2,64 अशी परिस्थिती आहे. 2,64 पी ए स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या होते. तुम्ही सध्या पाहताय देवगड तालुका प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आणि या पहिल्या पर्वाचा शेवटचा दिवस. सेमी फायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. पी ए स्पोर्ट्स देवगड विरुद्ध मिस यू बंटी. मिस यू बंटी या टीमने टॉस जिंकला, पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आत्तापर्यंत 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2,64 अशी परिस्थिती आहे. पी ए स्पोर्ट्स या टीमची अमोल मोंडकरचा विचार केला तर सलामीचा बॅटर या ठिकाणी 30 धावांवरती खेळतोय. येस, बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. बॅट्समन चॉईस. शाहीदचा विचार केला तर तो मात्र 21 धावांवरती खेळतोय. प्रकाश पराडकर टीमचा कॅप्टन येतोय इथे. मोठा फटका सजवलाय कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला. नो मॅन्स लँड वरून चेंडू थेट वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जाईल. अमोलच्या बॅट मधून हा चौकार येतोय. 4 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. इट्स अ क्लासिक कव्हर ड्राईव्ह. अतिशय सुंदर देखणा फटका. आताच मी आणि रामू बोलत होतो. रामूला मी विचारलं तुझा फेवरेट शॉट कोणता, तर रामू म्हणाला कव्हर ड्राईव्ह. टीमची धावसंख्या 69 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेलेत. लेफ्ट हँड बॅटर शाहीद इथे चांगली बॅटिंग करताना दिसते आपल्या टीमसाठी. हा मात्र मोठा फटका सजवलाय परंतु यष्टीरक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल पकडलाय आणि शाहीदची वादळी खेळी संपुष्टात येते. पराग सावंतने हा झेल पराग सावंत जातोय, माफ करा, अजय खरसे. अजय खरसे अप्रतिम झेल पकडलाय. टीमची धावसंख्या रोखली आहे. 8 चेंडूवरती 21 धावांचं योगदान दिलंय शाहीदने. वेल प्लेड शाहीद. इथे प्रणील मिस्त्री म्हणजे अबू, सूरज देवगडकर, दत्त प्रसाद मिस्त्री म्हणजेच नोनो यांचं इथे आगमन होत आहे. तरी मी त्यांचं स्वागत करतो. बाबू भांडे यांना पुन्हा एकदा विनंती करतोय त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. बाबू भांडे. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय. पराग सावंत स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या विरोधात इथे गोलंदाजीसाठी सज्ज असेल प्रकाश पराडकर. हा बॅटर इथे दिसेल आपल्याला. परागच्या विरोधात इथे बॅटर तयार. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. सिली मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 1च धाव ऍड करतोय टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या 70 धावा. ओव्हर क्रमांक 6 सध्या प्रगतीपथावरती. 7व्या ओव्हरचा खेळ चालू आहे. हा मात्र चांगला चेंडू खोदून काढलाय. चेंडू आउट ऑफ पार होईल का, परंतु इथे लॉंग ऑनला अप्रतिम झेल पकडलाय आणि सलामीचा अमोल मोंडकरला डगआउटचा रस्ता दाखवलाय. गोलंदाज प्रकाश पराडकरने काय झेल पकडलाय. अक्षय आंबेरकरने डीप मध्ये अप्रतिम झेल पकडलाय. टीमला बसलेला 4था हादरा म्हणावा लागेल. 4ला चौतीस धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून पेश केले गेले आहेत. परंतु इथे
झेलबाद झालाय. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालाय मिस्टर विनोद सावंत, मॅन फ्रॉम विजयदुर्गचा हा खेळाडू. टीमची धावसंख्या 70 धावा, 4ला 70. टीम PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या. चांगला चेंडू हुक केलाय, पाहायचंय यष्टीरक्षकाच्या मागे, परंतु फेकी खराब आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. प्रकाश पराडकर येतोय, चेंडूवरती ताबा मिळवेल तोपर्यंत एकच धाव. लेग बायचा सिग्नल येतोय पंचांकडून. एक धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. आणि इथे 7 ओव्हरचा खेळ संपलाय. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4ला 71 अशी परिस्थिती आहे. टीम PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या 4ला 71. प्रकाश पराडकरचा विचार केला तर 7व्या ओव्हरमध्ये 7 धावा त्याने खर्च केलेत. अमोल मोंडकरला या ठिकाणी त्याने बाद केलंय. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक पाहायचंय. कॅप्टन कोणाच्या हातावरती ठेवेल हा चेंडू. नवीन गोलंदाज वैभव गाडी दिसेल आपल्याला. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत 10च्या सरासरीने हा संघ खेळताना दिसलाय. PS स्पोर्ट्स देवगड हा संघ. सेमीफायनल क्रमांक 1 तुम्ही अनुभवताय. देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चा थरार. आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. वैभव गोलंदाजी मार्कवर आणि त्याच्या विरोधात इथे हॅलो माईक चेक 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 चेक. मॅचला सुरुवात येते. मोठा फटका सजवलाय, पाहायचंय नो मॅन्स लँड मध्ये 4 क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा मिळवण्यासाठी धावतायत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. ओव्हर क्रमांक 8. बॅटर तयार इथे विनोद सावंत. चांगली बॅटिंग कालच्या 17मध्ये सुद्धा केली. आणि हा मात्र मोठा फटका सजवलाय, पाहायचंय इथे गाडी जातोय. यष्टीरक्षक प्रकाश पराडकर जातोय आणि अप्रतिम झेल पकडलाय. शेवटपर्यंत नजर ठेवली आणि या ठिकाणी झेल पकडलाय. स्वतःच्या गोलंदाजीवरती विनोद सावंत इथे बाद होतोय. 77 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल होईल. त्यांचे भाऊ, परंतु आज PS स्पोर्ट्स मधून चांगला चेंडू खोदून काढलाय. स्ट्रेट ड्राईव्ह हा चेंडू आहे. डीप मधून क्षेत्ररक्षण येते. चेंडूला कंप्लीट पकडलंय आणि तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाईल. चव्हाणच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 78 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. PS स्पोर्ट टीमचा पराग सावंत दिसेल आपल्याला. या टीमचा मालक स्वतः मैदानात स्ट्रायकिंग एंडला पराग सावंत. मोठा फटका सजवलाय पुन्हा एकदा. स्ट्रेट ड्राईव्हला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत डीप मध्ये फंबल झालाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 80
धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या आहेत. धावसंख्या वाढते 80 धावा सध्या स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल, पाहायचंय चौकार षटकार मारेल का. टीमची धावसंख्या 5ला 80 परिस्थिती. PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या. हा मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु कव्हरला 38 सर्कलमध्ये चांगला झेल पकडलाय आणि पराग सावंत बॅक टू पॅव्हिलियन. 8 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5ला 80 अशी परिस्थिती आहे. टीम PS स्पोर्ट्स देवगड या टीमची धावसंख्या होते 81 धावांचं लक्ष्य पार करायचंय मिस यू बंटी या टीमला. तुम्ही सध्या पाहताय देवगड तालुका प्रीमियर लीग 2024 पर्व पहिले आणि या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील सेमीफायनल क्रमांक 1 आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. PS स्पोर्ट्स देवगड विरुद्ध मिस यू बंटी. मिस यू बंटी या टीमने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला होता तो, मात्र या ठिकाणी PS स्पोर्ट देवगड या टीमचा विचार केला तर अमोल मोडकर आणि दीपक डगरे हे 2 बॅटर सलामीची सुरुवात केली, परंतु चांगली बॅटिंग केली. अमोल मोडकरने 34 धावांचं योगदान दिलंय आपल्या टीमसाठी, परंतु दीपक डगरे 2 धावांवरती कॅच आउट झाला. 2 धावांचं योगदान दिलंय. त्यानंतर अर्जुन गायकवाड यांनी सुद्धा थोडंसं दमखम दाखवला, परंतु तो 8 धावांवरती कॅच बाद झाला. शाहिद होलसेकरची तारीफ करावी लागेल. 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पेश केला गेला आणि 21 धावांचं योगदान दिलंय आणि विजयासाठी 81 धावांचं लक्ष्य पार करायचंय मिस यू बंटी या टीमला. ओव्हर क्रमांक शेवटचा हाताळताना त्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केलेत. वैभव गाडीने चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटली. अनामारीच्या षटकामध्ये ही आमच्या स्पर्धेची शिस्त आहे. इथे मॅच संपल्यानंतर दोन्ही संघ शेक हँड करतात आपल्या समोरच्या संघाला आणि ही शिस्त आहे. गेली 4 दिवस अशा पद्धतीचा खेळ इथे पाहायला भेटलाय. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. नेक्स्ट मॅच असेल बॉबी स्पोर्ट्स कडिता माने विरुद्ध तेजस स्पोर्ट्स आनंदवाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टन आणि स्क्वॉडला विनंती असेल आपण तयारीत राहायचं आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेच आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होईल. सेमीफायनल क्रमांक 1चा थरार तुम्ही सध्या अनुभवताय आमच्या SMG हायस्कूलच्या मैदानावरती. ओव्हर टू मी पहिली टुर्नामेंट ज्या माणसाबरोबर खेळलोय आसिफ होलसेकर. आसिफ भाई आजो इकडे आले. त्याच्याबरोबर त्याने मला पहिलं टुर्नामेंट मी या माणसाबरोबर खेळलोय. पहिली मॅच माझ्या आयुष्यातली जी प्रोफेशनल अंडरआर्म होती, ह्याच्यासोबत मी ओपन केलं होतं. आसिफ भाई वेलकम प्लीज ऑफ बेटो. त्याच्यासोबत ओमी खूप खूप स्वागत. आमचे ग्राउंड्समॅन समीर दादा संदीप यांचे खूप खूप स्वागत इकडे. लॉक नव्हता रबर बॉल खाई येऊन. हॅल हॅलो माईक चेक चेक. हॅलो हॅलो चेक 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो चेक.
हॅलो हॅलो छिक 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 हॅलो छिक 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 हॅलो. पासून ते या हायस्कूलमध्ये सेवा करतायत, नोकरी करतायत. तुमचंही खूप स्वागत आचेकर साहेब. थँक्यू अमोलजी. या स्पर्धेदरम्यान सलग 3 षटकार खेळाडूस प्रणय टेंबुलकर मुंबई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. सलग 3 षटकार खेळाडू जो मारेल त्याला प्रणय टेंबुलकर मुंबई यांच्याकडून 500 रुपयाचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात येईल. धन्यवाद प्रणयजी. ओल टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सर. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्ककडे पहिलं वहिलं षटक घेऊन सज्ज झालाय विकी जाधव. एक्क्याऐंशी धावांचं लक्ष. पहिला बॉल आउटसाइड लेग स्टंप लेगस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त चेंडूने धावसंख्येला सुरुवात होते. धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. 81 धावांचा पाठलाग करताना फलंदाजी करणारा संघ मिस यू बंटी. मिस यू बंटी या नावाने हा संघ आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू जातोय विकेट किपरच्या गोतीमध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जरूर वाईट टाकला होता परंतु तदनंतर कमबॅक करतोय गोलंदाज विकी जाधव. एका बाजूने आपण पाहतोय PS स्पोर्ट्स देवगड. तो संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. तो फलंदाजी करणारा संघ मिस यू बंटी. दोन ताकदवर तुल्यबळ संघ. वेस्ट उडवलाय चेंडू. बराच काळ चेंडू हवेत पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आलाय. झेल टिपला गेलाय. पहिला धक्का मिस यू बंटी या क्रिकेट टीमला. फलंदाज अजय बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. खेळी आणि त्या साथीला शाहिद होलसेकर ज्याने काल देखील आपल्याला प्रभावित केलं होतं. तो फलंदाज याही मॅचमध्ये 21 धावांची खेळी साकारतोय. यावेळेस कट केलाय चेंडू पॉईंटमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली गेली. स्ट्राईक रोटेट. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळेल प्रसाद आचरेकर जो सलामीसाठी दाखल झालाय या मॅचमध्ये. 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी SMG हायस्कूलच्या या भव्य दिव्य पटांगणावर आपण पाहतोय देवगड प्रीमियर लीग आजचा अंतिम दिवस. पहिला सेमीफायनल. सुंदर फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने तिथपर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. PS स्पोर्ट्स देवगड या क्रिकेट टीम कडून अतिशय चांगली क्षेत्रवीर रचना देखील रचवली गेली आहे या टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक आहे. त्या षटकात 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 या सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे सरसावत चांगला फटका. स्क्वेअर लेग. सीमारेषा पलीकडे चेंडू निघालाय 4 धावांसाठी. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून एक धमाकेदार चौकार पाहायला मिळतोय. यस डीजे.
केली आहे. अनेक प्रेक्षक उपस्थिती इथे पाहायला मिळते. सुंदर फटका, ताकद, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये होतं. चेंडू जातोय पॉइंट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी एक धमाकेदार चौकार बाकी राहिलाय. या 42 चेंडूंमध्ये अजूनही 70 धावांची गरज ही बॅटिंग करणाऱ्या मिस यू बंटी या क्रिकेट टीमला. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये ते 11 धावा निघाल्यात. आता मात्र अनिवार्य पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाजी मार्ककडे ज्यांनी कालचा दिवस गाजवला. कालच्या दिवसामध्ये आपल्या गोलंदाजीने सर्व प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. तो गोलंदाज शुभम घाडी गोलंदाजी मार्ककडे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचे षटक असेल, ज्या षटकामध्ये देखील 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. आपण क्षेत्रवीय रचना पाहिली. डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये आपण 30 या सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज आलाय प्रसाद आचरेकर. 81 धावांच्या प्रत्युत्तरामध्ये आतापर्यंत 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात मिस यू बंटी या क्रिकेट टीमच्या देवगड प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. अतिशय नीटनेटकं आयोजन, दर्जेदार आयोजन च्या माध्यमातून भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या देवगड नगरीमध्ये SMG हायस्कूलच्या या भव्य दिव्य पटांगणावर आपण पाहायला मिळते. प्रसाद ऑन स्ट्राईक, सकट शॉट फटका, क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चूक झाली आहे. ही चूक किती महागात ठरेल. येणारा काळ, येणारा वेळ, येणारे चेंडू, येणाऱ्या धावा आणि येणाऱ्या मॅचचा निकाल आपल्याला सांगून जाईल. कॅचेस विन द मॅचेस, कॅच जितो मॅच जितो असं वारंवार बोललं जातं, परंतु प्रसाद आचरेकर जो सलामीसाठी दाखल झालाय त्या बॅटरचा झेल इथे सोडला गेलाय. ही कॅच होती की मॅच होती येणारा वेळेच आपल्याला सांगेल. नेक्स्ट बॉल, शुभम घाडी पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. मात्र क्षेत्रवीय रचनेमध्ये अल्पसा बदल घडून आणतोय. मिड विकेटला आपण 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक पाहू शकाल. लॉंग ऑन मध्ये देखील आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. थोडासा रणनीतीमध्ये बदल घडून आणण्याचा प्रयत्न करतोय शुभम घाडी. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव. याचं कॅच सुटली आहे प्रसाद आचरेकर या बॅटरची आणि कॅच सुटल्यानंतर प्रथमच तो स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. एकेरी धावेने धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या 13. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 13 धावा देवगड प्रीमियर लीग 2024 TTPL. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा नेटचा संपर्क होऊ शकत नाही, परंतु चेंडू ट्रॅव्हल करतोय फाईन लेग मध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी वेगाने प्रयत्न. जर का थ्रो योग्य ठिकाणी झाला असता तर निश्चितच रनआउटच्या स्वरूपात गडी देखील बाद होऊ शकला असता. क्षेत्ररक्षकांची भूमिका देखील खूप मोठी राहणार आहे या मॅच मध्ये आणि कॅचेस टिपावे लागतील, रनआउट देखील घ्यावे लागतील, कारण क्षेत्ररक्षक ज्यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतात त्यावेळी मात्र निश्चितच गोलंदाज हा सफल ठरत असतो. शुभम घाडी सज्ज झालाय, चांगली गोलंदाजी करतोय. संधी देखील निर्माण केली होती. आडव्या बॅटने फटका खेळलाय. डीप लॉंग ऑन मध्ये चेंडूचा प्रवास लांबून क्षेत्ररक्षकाला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न केला गेला नाही, फक्त एकच धाव. एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. दोन्ही टीम तगड्या ताकदवान टीम आहेत. दोन्ही टीम मध्ये चांगले बॅटर आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. मिस यू बंटी दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय PS स्पोर्ट्स देवगड. ताकदवर संघांची ही लढत. पहिला सेमीफायनलचा सामना कोण जिंकेल. तब्बल 81 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. अनेक प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. अनेक जुने जाणते खेळाडू देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील देवगड प्रीमियर लीग मध्ये आपण स्वागत करतोय. सुंदर फटका, तो लांबी मिळाली नाही आहे. 30 या सर्कलच्या थोडंसं बाहेर जाऊन क्षेत्ररक्षकाने कॅच टिपलाय. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. फलंदाज अक्षयला माघारी परतावं लागेल. मोठी विकेट. अक्षय तो 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. तो अक्षय
हाती षटक सुपूर्त केलं गेलं होतं आणि का मला इथे गोलंदाजी दिली गेली हे मात्र त्याने दाखवून दिलंय. चांगली गोलंदाजी केली आहे. विरोधी संघाच्या फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. गडी देखील एक बाद केलाय. निश्चितच हा सामना अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचेल. धावसंख्या 15. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय शुभम गाडी. या मॅचसाठी आपण ऑफिशियल्स पाहतोय. सर बंटी केरकर, त्यांच्या समवेत सर संतोष डोकरे आणि सर रामू शिर्के. कोल्हापूरचे प्रसिद्ध खेळाडू सन्माननीय भाऊसाहेब कांबळे यांचं इथे आगमन झालंय. देवगड प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. असं विनंती असेल आमच्या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं खूप खूप स्वागत. देवगड प्रीमियर लीग आपण पाहतोय. एक सुंदर क्रिकेट स्पर्धा या देवगड नगरीमध्ये रंगली आहे. अतिशय दर्जेदार क्रिकेट आपण सतत 4 दिवस पाहतोय आणि आजचा 5वा दिवस, अंतिम दिवस, याची तुम्ही आम्ही सर्व आतुरतेने वाट पाहत होतो. आणि या 5व्या दिवसामध्ये खास कोल्हापूरहून, कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू सन्माननीय भाऊसाहेब कांबळे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत असेल. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर धावसंख्या आपण धावपलकावर पाहतोय. 16 धावा, 81 धावांचा पाठलाग, 16 धावा धावपलकावर. मात्र तिसरं षटक, या षटकामध्ये निश्चितच फिल्डिंग आपल्याला थोडीशी फैलावलेली पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकासाठी निवड झाली आहे. शाहिद होलसेकर, ज्या खेळाडूने या टुर्नामेंटमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी केली आहे, अतिशय सुंदर कामगिरी केली आहे. काल देखील त्याने खूप चांगलं प्रभावित केलं होतं आणि या मॅच मध्ये देखील 21 धावांची धुवाधार पारी केली आहे. तो शाहिद होलसेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कडे सज्ज आलाय. समोर असेल केतन. कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. वाईडची दाद मागितली होती परंतु ही दाद पंच फेटाळून लावतायत. चेंडू जातोय विकेट किपरच्या गोदीमध्ये. दीपक डगरे विकेट किपरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. चांगली विकेट किपिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मॅचमध्ये अमोल मोंडकर या खेळाडूने तब्बल 34 धावांची खेळी साकारली आहे. टीमचा कॅप्टन आहे. अतिशय दर्जेदार खेळ दाखवलाय शाहिद. चांगला फटका आपण पाहतोय. एक स्टकावर मध्ये चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, चेंडू अडवलाय. तोपर्यंत फक्त एक धाव. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण. ते टीम जिंकावी यासाठी प्रत्येक खेळाडू आपलं योगदान देताना पाहायला मिळतोय. ती क्षेत्ररक्षणामध्ये काही चुका न करता दुहेरी धाव घेण्यापासून वंचित ठेवले गेले. एक धाव कंप्लीट झाले. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या 17. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला प्रसाद आचरेकर. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क इथे नाही. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, भेदक गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज शाहिदच्या माध्यमातून अगदी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. एकेरी दुहेरी धावांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न इथे करतोय. 81 धावांचा पाठलाग मिस यू बंटी या क्रिकेट टीमला करायचा आहे. या टीमचा अजून कॅप्टन येणं बाकी आहे, प्रकाश पराडकर. चेंडू हवेत उंच उडालाय. पाहूया झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का. खूप चांगले प्रयत्न आणि प्रयत्नांमध्ये सफल देखील ठरलाय. अतिशय दर्जेदार झेल टिपलाय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे शुभम गाडी. दर्जेदार कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये देखील तो करतोय. आउट झालाय फलंदाज सलामीवीर प्रसाद
मात्र प्रकाश ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. 17 या धावसंख्येवर तिसरा धक्का बसलाय. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे. एक सफलता प्राप्त गोलंदाज शाहिद हुलसेकर. तर मात्र पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण समोर एक बलाढ्य ताकदवर खेळाडू आहे. पहिल्या 4 चेंडूंचा लेखाजोखा पाहिला, फक्त एक धाव खर्च केली आहे आणि एक गडी बाद केलाय. स्विच हिट, रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न आल्या पावलेच, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एक गडी बाद केलाय आणि फक्त एक धाव खर्च केली आहे शाहिद हुलसेकरने. फलंदाजीत देखील कमाल केली आहे आणि गोलंदाजीत देखील धमाल करतोय. अतिशय दर्जेदार कामगिरी या मॅच मध्ये शाहिदच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. प्रतिम कामगिरी. शाहिदचा पुढचा चेंडू. याही वेळेस निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी. फक्त एक धाव खर्च केली आहे आणि एक महत्वपूर्ण गडी देखील बाद केला या मॅच मध्ये. मॅच टर्निंग ओव्हर ठरेल काही. यस डीजे. एक मिनिट, इथे आमच्या इथे कोल्हापूरचे आणि आमचे जुने प्लेयर जे नंतर काही वर्ष यंगस्टरसाठी पण खेळले, ते भाऊसाहेब कांबळे, ज्याला आम्ही प्रेमाने बावशा म्हणतो. बावशा, छोटासा सत्कार करतो आम्ही तुझा, तो कृपया स्वीकार करून. रोशन प्लीज. नाही नाही, आम्हाला माहिती आहे तुझी बॉलिंग काय होती, कारण आम्हाला कठीण ठरलेला बॉलर एक वेळ तूच आहेस. या प्लीज या तुम्ही. मी रोशन खडपेंना विनंती करेन, कृपया एकदा सर्वांनी. खूप मोठा प्लेयर आहे मित्रांनो, कारण ह्याची गोलंदाजी आज यूट्यूब नाही आहे, नाहीतर आज सगळीकडे हाच बॉलर असता. भाऊसाहेब कांबळे मित्रांनो, तुमच्यासाठी इथे कोल्हापूरहून खास त्यांचा आम्ही ते गौरव करतोय. धन्यवाद भाऊसाहेब, पुन्हा एकदा खूप खूप आभार. खूप म्हणजे एक लेवल वाढवलीस तू माझी. थँक्यू सो मच. इथे जी मागच्या साईडला जी रिक्षा लावली आहे, ती रिक्षाची काच कृपया वळवायची आहे. रिक्षा चुकीच्या दिशेने दुसऱ्या दिशेने लावायची आहे कृपया, कारण ती रिफ्लेक्ट होते समोरच्या बॉलरला किंवा पंचांना. ओके. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 14 विकी जाधव. राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाचे चांगले प्रयत्न आहेत, परंतु त्याला हुलकावणी देत चेंडू चाललाय. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे आलाय. खणखणीत दमदार शानदार चौकार. एस डीजे. जोखीम घ्यावी लागेल. तब्बल 81 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. या आधीच्या षटकाचा विचार केला, फक्त एक धाव खर्च केले गेले होते आणि एक गडी बाद केला होता. तर विकी जाधवच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू पॅडला आदळलाय. पंचांचा फिंगर अप, म्हणजेच फलंदाज केतनला इथे माघारी परतावं लागेल. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालाय. बॅक टू द पॅव्हिलियन. केतन सांघिक धावसंख्या 21. केतनला
स्कोरर मित्र सर विजय शिरसाट अतिशय चांगलं स्कोर काउंटिंगचं काम पाहत आहेत. चांगला फटका आलाय सुदेश यांच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय त्या क्षेत्रामध्ये पाहायला भेटतोय सुदेश यांच्या बॅटमधून चांगला फटका, परंतु इथे नशिबाची साथ. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लक फॅक्टर. निश्चितच जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर सहजरित्या जाईल 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 असं वाटत होतं, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी निसर्गाच्या अडथळ्यामुळे चेंडू मात्र अडलाय आणि ते 2 धावा सेव्ह झाल्या आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या. 2 धावांनी ते स्कोर कार्ड जाईल पुढे. धावसंख्या पोहोचेल धावफलकावर 27 धावा. चौथ्या षटकाचा खेळ आहे. प्रगतीपथावर करायचा 81 धावांचा पाठलाग. प्रकाश आणि सुदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आउटड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा निस्सा संपर्क होऊ शकला नाही. स्वतः गोलंदाज पोहोचतोय तिथपर्यंत चेंडू अडवतोय, तोपर्यंत एकेरी धावेचा भरणा दोन्ही बॅटर धावून करतायत. 28 चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. धावसंख्या 28. प्रकाश ऑन स्ट्राईक. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. मिड ऑफला चेंडू मारला गेलाय. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू अडवेल, तोपर्यंत 1 धाव. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 29 धावा. करायचा 81 धावांचा पाठलाग. उर्वरित 4 षटकं बाकी आहेत. या 29 या आकड्यावर पाहायला मिळते. उर्वरित 4 षटकं बाकी आणि विजयासाठी 52 धावांची असेल आवश्यकता. उर्वरित 4 षटकांचा लेखाजोखा सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाज बदलतोय. आवाज असेल सर विवेक परब यांचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद. स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्रीदेव गणपती गजानन देवगड गावची ग्रामदेवता ठिकाणदार सर्व देवतांचा चरणी नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन करून उपस्थित मान्यवर क्रीडा रसिक आणि खेळाडूंचं समालोचन कक्षातून मी विवेक परब आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. माझा प्रेमाचा नमस्कार. पहिल्या 4 षटकात अर्थातच धावांचा पाठलाग करताना मिस यू बंटी क्रिकेट संघ देवगड 29 धावा 24 चेंडू आणि 52 धावा असं समीकरण आहे शिल्लक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळेल शाहिद होलसेकर. चोवीस चेंडू 52 धावांची आवश्यकता अजूनही जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने प्रकाश पराडकर. ड्राईव्हचा फटका. चांगलं देखणं फटकेबाजी पाहायला मिळते लेट कटच्या स्वरूपात. यावेळी पॉइंट बाउंड्री पर्यंत ढकललंय आणि 2 धावांची लहर मैदानावर उठताना पाहायला मिळते. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर 2 धावा या धावफलकावर. अर्थातच धावफलक 31 धावांवर वधारित होतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघ दिलेलं आव्हान. परत एकदा देखना बॅकफुट पंच. यावेळी मात्र चेंडू चाललाय सुसाट वेगाने. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत आलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. 4 धावा. धावफलक 35 धावा धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय देवगड तालुका प्रीमियर लीग 2024 महत्वपूर्ण सेमीफायनलची लढत जी तिकीट प्रदान करेल. फायनलचं मेगा फायनल मध्ये पहिला कोणता संघ दाखल होईल सांगणारी लढत. उपांत्य फेरीतील लढत मिस यू बंटी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली होती. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्वाळा घेतला होता. रिव्हर्स स्वीप अल्टी पलटी दुधारी तलवार. लगी तो छगी नाही तो दिल लगी. डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने समीकरण काहीच बिघडवलं जात आहे. आस्किंग रेट वाढवला जातोय.
आणि प्रेशर सिच्युएशन साठी जाणला जातोय प्रकाश पराडकर. अशा बऱ्याच सिच्युएशन मधून आपल्या संघाचा तारणहार बनलाय. अकेला आदमी सेना बराबर वन मॅन आर्मी म्हणून काम केलंय. दर्जेदार फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक मोठा फटका, ड्राईव्हचा फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीच्या फटक्यावर लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाकडून फंबलिंग झालंय. दुसऱ्या धावेसाठी यावेळी थेट फेक यष्टीरक्षकापर्यंत सुरेख ताळमेळ पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाकडून. आणि अर्थातच ऐन मोक्याच्या क्षणी प्रकाश पराडकरची इच्छा होती दुसरी धाव घेत स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने येण्याची, मात्र नकार दिला जातोय. वेळीच थांबवलं जात आहे. छत्तीस धावा हिस्टॉरिकल फिगर. सुनील गावस्कर 60 षटकांच्या सामन्यात 36 धावा बनवल्या होत्या नॉट आउट. यावेळी बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. विद इन द लाईन चेंडू. हा चेंडू तुला खेळण्याजोगा होता, हा चेंडू तुझ्या बॅटच्या रडार मध्ये होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये होता. या चेंडूवर तू थोडस जास्त एफर्ट्स घेऊ शकला असतास असं आमचं मानणं. आमच्या पंचांचं अचूक मत, ठाम निर्धार, अनुभवी पंचांची जोडगोळी. संतोष डोकरे सर स्ट्राईक एंड अंपायर, तर नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर बंटी केरकर. यावेळी मोठा फटका उडवलाय पाकारांचा. डीप काऊ कॉर्नर क्षेत्रात निर्जन वस्तीत विसावतोय चेंडू. लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाची जोपर्यंत मजल दर मजल होईल, थेट फेकी होईल गोलंदाजी मार्कवर, मात्र तोपर्यंत दुहेरी धावेची लहर ही मैदानावर. षटक क्रमांक 5 ची सांगता. 2 धावांनी धावफलक पोहोचलाय. 38 धावा PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाला मिळालेलं निमंत्रण फलंदाजीचं. 8 षटकांच्या सामन्यात प्रति षटक 10 धावांची सरासरी. 5 गड्यांच्या मोबदल्यात 80 धावा बनवत 81 धावांचा पाठलाग करण्याचं आव्हान दिलंय मिस यू बंटी क्रिकेट संघाच्या गोटाला. सुरुवातीचे 4 हादरे स्वस्तात प्रकाश पराडकर आणि त्याच्या साथीने. यावेळी मात्र रंगली आहे जोडी रुपेश नारकरची, सुदेश नारकरची. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये आवश्यकता 43 धावांची. वेदांत सावंत गोलंदाजी मार्कवर. ओव्हर पिच चेंडू. ये हवाई फायर है, गेंद मैदान के बाहर है. लगी है बेहतरीन शॉट 6 रन के लिए. आणि चेंडूला डिपॉझिट केले समोरच्या प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी प्रकाश पराडकर. यावेळी एक्सेलेटरवर पाय दाबला गेलाय. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला गेलाय. गोलंदाजाकडून वापसीची अपेक्षा आहे. आणखी एक मोठा फटका मारायचा मानस. यावेळी मात्र फ्री हिटच्या चेंडूवर चाललाय चेंडू. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत. 3 क्षेत्ररक्षकांचं बॅकअप पाहायला मिळतंय. यावेळी मात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. या चेंडूवर आल्यात तब्बल 8 धावा. धावफलक मात्र 46 धावांनिशी. सापशिडी खेळताना अचानक जसा शिडीचा लाभ व्हावा तसा या नो चेंडूवर षटकाराचा लाभ झालेला दिसतोय पाठलाग करणाऱ्या मिस यू बंटी क्रिकेट संघाला. मात्र अजूनही दिल्ली बहुत दूर है. मध्येच मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल. मात्र एकेरी दुहेरी धावांवर भर द्यावा लागेल. सातत्याने धावफलक हालता ठेवतानाच स्ट्राईक रोटेट करावे लागतील. चांगल्या चेंडूंना सन्मान देत खराब चेंडूंचा समाचार घ्यावा लागेल. पंच करायचा प्रयत्न. या आधीचे 2ही चेंडू दर्जेदाररित्या खेळलाय फलंदाज. एक अप्पर कटचा देखना फटका खेळलाय, एक स्क्वेअर कटचा लेट कटचा देखना फटका खेळलाय. 2ही चौकारांसाठी गेलेले फटके होते. यावेळी मात्र अयशस्वीतता, असफलता प्राप्त होते फलंदाजाला.
आज तर क्रिकेटचा खेळ आहे, कधी तू तर कधी मी. स्लोवर वन फ्लाइट देत वातावरण टाईट केलंय. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आहे. काजीचं सीझन अजून सुरू न झालेल्याची ही ग्वाही आहे, कारण डायरेक्ट हिट लागलेली नाहीये. बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळाली आहे. प्रकाश पराडकर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आलाय. एकेरी धावेने सांघिक धावफलक 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. मजल दर मजल करत जिभेवर साखर किंवा गुळ ठेवावा असं म्हणतात आणि मेंदूवर बर्फ ठेवावा असं म्हणतात. मैदानातील सिच्युएशन, मैदानातील परिस्थिती अशीच काहीशी आहे. त्यावेळी दोनही फलंदाज अनुभवी तर आहेतच, मात्र दोघांमध्ये ही आक्रमकता नसानसात भरलेली आहे. मात्र यावेळी परिस्थिती ओळखून गांभीर्याने फलंदाजी केली जाते मैदानामध्ये. ओव्हरपिच चेंडू उडवलाय, फटका मिस टाइम झालाय का? वाऱ्याचा साथ मिळेल का या चेंडूला? क्षेत्ररक्षक आहे खाली, सुरेख झेल टिपत कोणतीही चूक न करत प्राइस विकेट, बंपर कॅच. प्रकाश पराडकरची खेळी झाली आहे समाप्त. सांघिक धावफलक 47. चौदा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 धावांची नितांत आवश्यकता आहे. ज्या फलंदाजाकडून पलटवार झाला असता त्या फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवलाय गोलंदाजाने. दर्जेदार गोलंदाजी. नो चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर एक प्राइस विकेट आपल्या षटकात मिळवणं, आपल्या संघाला वापसी करून देणं. यावेळी मात्र इथून पुढे रस्ता असेल कठीण, मात्र अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नसतं. आपल्याला आपल्या मनावर संयम ठेवावा लागतो. परिस्थितीची जाणीव करत आपल्या स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. मान लो तो हार है, ठान लो तो जीत है. स्क्वेअर कटचा फटका यावेळी मात्र कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तैनात. गली रिजन मध्ये यावेळी थोडस फंबलिंग झालंय. आली आहे एक धाव. दर्जेदार फटका होता. थोडस जरी बॅटची जास्त किनार घेतली असती तरी गॅप मध्ये जाऊ शकला असता. संभाव्य 4 धावा नशिबात नव्हत्या यावेळी. एकेरी धावाबरोबर समाधान मानावं लागेल. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक यावेळी मात्र पोहोचवला गेलाय 49 धावा. 81 धावांचा पाठलाग. अर्थातच अजूनही 32 धावांची असेल आवश्यकता. काय घडलंय मैदानामध्ये? सेमीफायनलचा मुकाबला, 8 ओव्हरची मॅच. मिस यू बंटी क्रिकेट संघाने जिंकलेली नाणेफेक आणि नशिबाच्या कौलाबर हुकूम मनाजोगता घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय. PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघाने सुरुवात धाकड केली आहे. टीम वर्कच्या जोरावर तब्बल 80 धावा, प्रतिषटक 10 धावांच्या सरासरीने जमवल्यात. 81 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीचे 5 खंदेवीर, ज्यामध्ये प्रकाश पराडकर या फलंदाजाकडून जास्त अपेक्षा होती. तो मिस यू बंटी क्रिकेट संघ देवगडचा खंदावीर तंबूच्या दिशेने 5व्या गाड्याच्या स्वरूपात. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूंमध्ये 32 धावांची अजून नितांत आवश्यकता. या सामन्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर अर्थातच मेन पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम तारकर्ली मांडलवन बंटी केरकर सर. कोल्हापूरवरून या स्पर्धेत दाखल झालेले अनुभवी पंच संतोष डोकरे सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत अर्थातच स्ट्राईक एंड अंपायर म्हणून कॉमेंट्री बॉक्समध्ये मी स्वतः विवेक परब ओसरगाव कणकवलीवरून, माझ्यासोबत प्रसाद चाळके बेळणे कणकवलीवरून, उत्तमजी मुनगेकर आनंदवाडी देवगडवरून
आणि मनोजजी मयेकर आंबेरी देवगडवरून सहाय्यक गुणलेखकाची भूमिका गेले 5ही दिवस आमच्या सोबत जोडले गेलेले विजय शिरसाट आणि त्यांचे सगळे सहकारी. 12 चेंडू 32 धावा. यावेळी फ्लिक केलाय. ट्रीट मिळाली आहे. रिस्क आहे तिथे तिथे या फलंदाजाची एंट्री फिक्स आहे. रिस्क है तो रिवार्ड है. 4 धावा आणि चौकाराने धावफलक. 53 लॉस ऑफ 5 विकेट्स. फटको फसलेलो प्रयत्न. 1 रन हलकेच झालेली फंबलिंग आणि मिळालेलो येळ 2 रन घेण्याचो. 3ऱ्या रनसाठी वळवलेली पावला आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने घडामोड घडली की काय ऐनमोक्याच्या क्षणात यावेळी थोडंसं पॉपिंग क्रीजच्या बाहेर दिसलेलो फलंदाज. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. 2 रन तर आरामात घेतलेले आणि 3रं रन घेताना थोडंसं कमी पडल्यानंतर देव स्ट्राईक ठेवण्याच्या इराद्यात नसलेलो बॅटर अर्थातच नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाक होऊचा लागला. स्ट्राईक एंडला 3रं रन घेताना रनआउट. वाजलेला सादात तर दळीदार की त्या बादात. 2 रनसान धावफलक मात्र पोचलो. 55 रनसार पंजाच्या डबल गेमार. 5 गाड्यांच्या मोबदल्यात अर्थातच माफ करा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर पिच चेंडू फसवो चेंडू. दर्जेदार गोलंदाजी. गोलंदाज शुभम घाडी दावेदारी पेश करताना बघूक मिळतलो. इललो 1 रन. पहिल्या 3 चेंडूंचो खेळ समाप्त झालो. धावफलक 56 रनसार. 9 चेंडू आणि 25 रन्सांची गरज. अप्पर कटचो फटको. यावेळी देखील दर्जेदार फलंदाजी. याच फलंदाजीसाठी जाणलो जाता बॅटर सुदेश नारकर. अप्पर कट बाकी आणि 8 चेंडूत गरज 21 रन्सांची. 8केच्या पेटाची गरज आणि 21च्या शुभांकाची 7. यावेळी दर्जेदार गोलंदाजी. इनटू द ब्लॉक होल. मालवणी चेका मुकरी लाईन चेंडू म्हटलं जाता. तो यॉर्कर लाईनचो चेंडू. क्रिकेटचा क्षेपणास्त्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जाणार हे चेंडू. डॉट चेंडू. समीकरण 7 चेंडूत 21 रन्स. फुलटॉस चेंडू. फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र उडवलेलो चेंडू. 1 रन्स घेत 2ऱ्या रन्सासाठी वळवलेली पावला. 2 रन्सांत सांघिक धावफलक मात्र पोचवलं गेलो. 62 लॉस ऑफ 6 विकेट. 6 चेंडूंचो खेळ बाकी. 6 चेंडूत आता मात्र गरज 19 रन्सांची. मैदानात साकी दिंडी बघितले आपण मात्र मैदानात लंगार मात्र कमी बघितला. तांडव कमी नाचलो गेलो. शिगम्याचं सीझन नसलो तरी सशा पिसन आणि रान कोंबड्यांचा लाचा नाही. आता मात्र कुरून किंवा रान डुकराची शिकार लागतली. चौकार षटकारांची आतषबाजी लागतली. तीन मोठे पेट काढूची गरज असतली.
3 बुक्की टेंगळा देवची गरज असतली आणि म्हटला तर गुलीगत फटके मॅक्झिमम शॉटची गरज असतली. मैदानात 12व्या खेळाडूचा महत्व या स्पर्धेच्या निमित्तानं तुमका माहित पडतला. फक्त स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स ब्रेक किंवा इमर्जन्सी वापरासाठी. मात्र ह्योच 12वो खेळाडू सांगलेलो जसोच्या तसो जर निरोप मैदानात व्यवस्थित पोहोचवल्यान तर सामन्यात बरीच मोठी कामगिरी करू शकता. ह्या एक महत्वाचा काम असा 12व्या खेळाडूचा. टाइम अप अर्थातच पेनल्टीच्या स्वरूपात एक अधिकचो क्षेत्ररक्षक मैदानाच्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घेऊचो लागतलो. ह्योय नियम तुमका शिकण्याची गरज असा. पंचांनी नियमावर बोट ठेवला. 6-8 षटका ज्या वेळेत संपवची होती त्या वेळेत न संपल्यामुळे 8व्या षटकाच्या आधी एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र एक रन घेत सुदेश नारकरला आणलं जातलो स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन. 5 चेंडूत अजूनही 18 रन्सांची गरज असतली. धावफलक पोचलो 63 रन्सार. 81 चो पाठलाग. 5 चेंडूत 18 रन्स बनवले जातले काय रोखले जातले? धावा रोखले जातले की धावा ठोकले जातले? सेमीफायनल जिंकत फायनलचा तिकीट कोणाच्या नशिबात असतला आणि कोणाक परतीचो रस्तो परतूचो लागतलो? दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावरच्या गोलंदाजी, यावेळी मात्र निशब्दित करणारी फलंदाजी. विचारलेल्या उत्तर प्रश्नाक कोणताही उत्तर नव्हता. 4 चेंडू अजूनही 18 रन्सांची गरज. अटीतटीची रोमहर्षक लढत. यावेळी मात्र अप्पर कट, बॅकफूट पॉइंट ओव्हर द कव्हर पॉइंट बाउंड्री चौकारासाठी एसटीजे. आणि 3 चेंडूत 14 रन्सांची गरज. तीन चेंडू 14 रन्सांची गरज. दर्जेदार फलंदाजी. स्लोवर वन पद्धत चेंडू. यावेळी उडवण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षकच्या गोदीत विसावण्याच्या विराद्यात. यावेळी लाखाचे खाक आणि झाकली मूठ 1.25 लाखाक दिसली. देव देता आणि दळीदार पाठ घेता ह्याही दिसला. नशिबात नाही ता कधीच नाही ह्याही मग उपयोगात येतला. आणि नाईलाजा का इलाज असा फिल्डिंगचो कॅप्टन म्हणत राहतलो. जेल सुटलो तो सुटलो. मिळाले 2 रन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने सुदेश नारकर. बैल गेलो तो गेलो. जाताना 12 हाताचो कासरो घेऊन गेलो. आणखी एक मोठा फटको. यावेळी ड्राईव्हचो फटको. 1 रन घेण्याचो इरादो नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन. यावेळी मात्र 1 रन घेत. आता मात्र औपचारिकता शिल्लक असतली. लग्नातले सगळे विधी निमंत्रणापासून अगदी नेम सांडण्यापासून पुण्यवचनापर्यंत झाले. माळेपर्यंत सगळा झालेला असतला. उभ्या राहण्यापर्यंत फक्त मुहूर्ताची वाट असतली. त्याकाच म्हणतात औपचारिकता. मुहूर्तावर माळ घालणं आणि मुहूर्तावर फेरे घेणं ह्या तितक्याच गरजेचा. मोठा फटको. शेवट गोड करण्याचा प्रयत्न झालो खरो मोठ्या फटक्यान. मात्र या सामन्यात या फटक्यान PS स्पोर्ट्स देवगड क्रिकेट संघ सेमीफायनलची लढत जिंकत